आहे आपलं JBM चॅनलमध्ये. मी BANRF 2021च्या बॅचचा रिसर्च स्कॉलर आहे. तर मित्र हो, गेली 100 दिवसापासून बार्टी कार्यालय पुणे येथे BANRF 2022चे विद्यार्थी आंदोलन करत होते. 2022च्या विद्यार्थ्यांचं साधारण मागण्या काय होत्या? एक प्रमुख मागणी होती की आम्हाला तुम्ही आज 1.5 वर्ष उलटून गेले तर तुम्ही रजिस्ट्रेशन डेट पासून ही जी फेलोशिप आहे ती आम्हाला तुम्ही तात्काळ द्या. नंबर 1. नंबर 2 मागणी अशी होती की जी काही या संदर्भामध्ये 2022च्या विद्यार्थ्यांची जी तुम्ही चाळणी परीक्षा घेताय, सेट नेटच्या पहिल्या पेपरच्या धर्तीवर जी चाळणी परीक्षा घेताय ती 2023च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आम्ही तर 2022चे विद्यार्थी आहोत असं 2022च्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी गेले 100 दिवसापासून हे आंदोलन पुणे कार्यालय, बार्टी कार्यालय येथे सुरू केलं होतं. या आंदोलन बरेच दिवस सुरुवात झाली. या आंदोलनाच्या सुरुवातीचे जे काही 2022चे विद्यार्थी आहेत त्यामध्ये साधारण अश्विनी सुरोळे मॅडम आणि इतर त्यांचे सहकारी यांनी हे आंदोलन सुरुवात केलं होतं. मग या आंदोलनामध्ये 2018चे MPhilचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना PhD साठी कंटिन्यूशन हवंय असे कल्पना कांबळे मॅडम असतील किंवा निशिकांत कांबळे सर असतील किंवा आणखी त्यांचे सहकारी असतील, हे सुद्धा या 2022च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सामील झाले. म्हणजेच काय झालं तर 2022चे विद्यार्थी, त्यामध्ये 2018चे विद्यार्थी, 2019 आणि 2020च्या विद्यार्थी या आंदोलनामध्ये कमी अधिक फरकाने सामील झाले. असं आंदोलन बरेच दिवस चालू असल्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये 10-12 दिवस राहिले असताना या आंदोलनामध्ये 2021चे विद्यार्थी देखील सामील झाले. काही प्रमाणात असताना पण 2021चे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सामील झाले. जवळपास 100 दिवस हे आंदोलन चालू होतं. तुम्ही विचार करा, 2018, 19, 20 या 3 वर्षांच्या विद्यार्थ्यांचं साधारण मागणी काय होती की आमचं MPhil झालेलं आहे आणि PhD कंटिन्यूएशनसाठी तुम्ही आम्हाला ॲड करून घ्या. एक साधी मागणी होती आणि जी नियमाला धरून अतिशय न्यायसंगत मागणी त्यांची आहे. तर 2022 आणि 2021च्या विद्यार्थ्यांची साधारण मागणी काय होती की आम्हाला जी फेलोशिप दिली जात आहे ती फेलोशिप डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासूनच दिली जावी. का दिली जावी तर 2012 पासून 2020 पर्यंत रजिस्ट्रेशन डेट पासूनच फेलोशिप दिलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सिनियर कार्यकर्ते मोठ्या नेटानं या आंदोलनात या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले. 2018 पासून 2022 पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिप संदर्भातील जे प्रश्न असतील ते प्रश्न सॉल्व करण्यासाठी त्यांना कन्व्हिन्स केलं. आता सॉल्व करण्यासाठी कन्व्हिन्स केल्याच्या नंतर सुनील वारे जे काही बार्टी महासंचालक आहेत त्यांनी सर्व काही व्यवस्थित ऐकून घेतलं आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीने त्यांनी ते लेटर लिहिलं. त्यांनी असं जे लेटर दिलंय 29 डिसेंबर 2023चं जे लेटर दिलंय, महासंचालक सुनील वारे यांनी जे लेटर दिले विद्यार्थ्यांना, ते विद्यार्थी 2018 पासून ते 2022 पर्यंतच्या एकत्रित लेटरमध्ये दिले उल्लेख आहे. जास्तीत जास्त जे संदर्भ आहेत तर 2022च्या विद्यार्थ्यांचे संदर्भ त्या लेटरमध्ये तुम्हाला दिसत असतील. तर त्या लेटरनुसार असं झालं की 10 जानेवारी 2024 रोजी BANRF 2022 पूर्व परीक्षा जी अचानक पद्धतीने या विद्यार्थ्यांच्या माथी मारलेली आहे ती कॅन्सल करण्यात आली होती. लक्षात घ्या, कधी कॅन्सल करण्यात आली तसं अधिकृत लेटर आहे, तुम्ही ते बघू शकतायत. 29 डिसेंबर 2023ला हे महासंचालक सुनील वारे यांनी हे लेटर दिलेलं आहे. लक्षात घ्या. आणि त्या लेटरचा स्पष्ट अर्थ आहे की जी 2022ची जी काय आहे एक्झाम होणार आहे ती एक्झाम कॅन्सल झालेली असून तुम्हाला रजिस्ट्रेशन डेट पासून फेलोशिप मिळावी या संदर्भामध्ये समाज कल्याण खातं जे मंत्रालय मुंबई आहे त्याला आम्ही सकारात्मक हा प्रस्ताव पाठवत आहोत, सविनय सादर अशा पद्धतीचा त्या लेटरमध्ये उल्लेख केलेला आहे. लक्षात घ्या. आता हे सर्व व्यवस्थित चालू होतं
आणि विद्यार्थी आनंदात होते, कारण आता त्यांना वाटलं 2022च्या विद्यार्थ्यांना माहीत झालं की आमची एक्झाम होणार नाही. बरं, कल्याण खात्यामार्फत एक षडयंत्र केलं जात आहे. आणि काय षडयंत्र आहे महाराष्ट्र शासनाचं, की सारथी, महाज्योती आणि बार्टी यांची एकत्रित एक्झाम व्हावी. कधी? 2023 पासून व्हावी. बरं, 2023 पासून जर एक्झाम तुम्हाला घ्यायची तर तुम्ही 2022च्या बार्टीच्या BANRF 2022च्या विद्यार्थ्यांना त्या एक्झामला बसवता कशासाठी? हा महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. कारण काय तर 2022ला जवळपास 1291 विद्यार्थी या महाज्योतीने सिलेक्ट केलेले आहेत. कुठलीही एक्झाम न घेता, कुठलीही तोंडी ओरल परीक्षा न घेता डायरेक्ट एवढे विद्यार्थी यांनी सिलेक्ट केलंय. आणि सिलेक्शन केल्याच्या नंतर म्हणजे त्याच्या अधिकृत आपल्याकडे पत्र आहेत, बातम्या आहेत, त्यांनी सिलेक्ट केल्याच्या नंतर त्यांना फेलोशिप देणं चालूही केलेलं आहे. झाला जवळपास 851 विद्यार्थ्यांना त्यांनी 2022च्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप बहाल केलेली आहे. त्यामुळं आणि त्यांचा पद्धतशीर प्रोग्राम व्यवस्थित चालू आहे, काही अडचण नाही, सगळं काही आलबेल आहे. मुद्दा काय आहे, 2022चे बार्टीचे विद्यार्थी तुम्ही पेंडिंग ठेवायची गरज नव्हती. जर महाराष्ट्र शासनाला 2023ची एक्झाम घ्यायची तर सारथी आणि महाज्योतीची घ्या, आम्हाला त्याचं काही म्हणायचं नाही. पण बार्टीच्या 2022च्या विद्यार्थ्यांना त्या एक्झाम मध्ये कशासाठी म्हणजे सांगण्याचा प्रयत्न 29 डिसेंबर 2023 रोजी सर्व आंदोलक विद्यार्थ्यांनी 2018 पासून ते 2022 पर्यंतच्या सर्व आंदोलकाला या विद्यार्थ्यांना सोबत त्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे मुख्य पदाधिकारी हजर होते. आणि या सर्व वातावरणामध्ये सुनील वारे यांनी एक लेटर दिलंय जे 29 डिसेंबर 2023चं लेटर आहे. अधिकृत जी साईट आहे बार्टीची, त्या अधिकृत साईटला नोटीस बोर्डामध्ये सुनील वारे यांच्या सैनिसी एक लेटर एक नोटीस पब्लिश केली. आणि त्या पब्लिश नोटीसमध्ये सांगितलं की जी 10 जानेवारी 2024 रोजी होणारी एक्झाम आहे 2022च्या विद्यार्थ्यांची, ती एक्झाम होणार नाही. आता विद्यार्थी निश्चिंत झाले होते किंवा 18 ते 2022 पर्यंतचे विद्यार्थी जरा सकारात्मक त्यांचा निर्णय गेला होता, त्यामुळे तेही निश्चिंत होते. अशा पार्श्वभूमीवर 2 जानेवारी लक्षात घ्या, 2 जानेवारी 2024ला या बार्टीच्या संकेतस्थळावर वेबसाईटवर एक लेटर पब्लिश होतंय. ते पण महासंचालक सुनील वारे यांच्या सैनिक असते आणि ते म्हणतात की त्यांना अधिकार नव्हता. मला कळत नाही, आता महासंचालकाला अधिकार नाही आणि त्या अधिकार नसल्यामुळं, जो लेटर देण्याचा अधिकार त्यांना नसल्यामुळं त्यांनी 29 तारखेला 29 डिसेंबर 2023ला जे लेटर दिलं होतं ते लेटर कॅन्सल करण्यात येत आहे. बघा आता ते लेटर जर कॅन्सल केलं याचाच अर्थ काय तर त्या विद्यार्थ्यांना 10 जानेवारी 2024ला जी 2022च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना जी एक्झाम द्यायची ती द्यावी लागेल. म्हणजेच याचा अर्थ एवढी मोठी दिशाभूल करण्याचा, विद्यार्थ्यांच्या गाफील नाही का असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीत खंजर खुपसण्याचा प्रकार महासंचालक सुनील वारे यांनी केलेला आहे. आता मुद्दा असा आहे की समाज कल्याण खात्याच्या कुठल्या सुमंत भांगेकडून यांच्यावर दबाव येतोय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. किंवा हे जे समाज कल्याण खात्याचे मंत्री देसाई आहेत, हे देसाई मंत्री याच्यात लुडबुड करतायत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. किंवा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचे अजित पवार आहेत, यांच्याकडून हे कारस्थान होतंय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण माननीय अजित पवार PhDच्या विद्यार्थ्यांसंदर्भात किती उदासीन आहे ही मी वेगळं सांगण्याची गरज नाही. का या षडयंत्रामध्ये उच्च शिक्षण मंत्री जो चंद्रकांत पाटील आहेत ते हस्तक्षेप करतायत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. किंवा काहीच न बोलता फडणवीस सर्व चाव्या फिरवतायत का जिथून तिथून, हा न सुटलेला प्रश्न आहे. सगळ्याच्या मागं फडणवीस आहेत का आणि फडणवीस मुद्दाम जातीयवादी राजकारण करतायत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
सुमंत भांगे यांचं जे आतापर्यंतचं जे एकंदरीत बिहेवियर आहे हे डायरेक्ट RSSचा हाफचड्डी घातलेला हा कार्यकर्ता तिथं बसलाय की काय संघाचा, असं आमच्या निदर्शनास येत आहे. कारण 2021 मध्ये आम्ही आंदोलन केले 52 दिवस आझाद मैदान मुंबईमध्ये. तत्पूर्वी जे 3 आंदोलनं झाली साधारण एक महिन्याच्या फरकाने 2022 मध्ये, तर ते जे आंदोलनं झाली आमच्या टायमाचे, त्या आंदोलनामध्येही असेच दिशाभूल करणारे पत्र देऊन त्यांनी आमचे 2 दिवस 3 दिवस असे उपोषणाचे आंदोलन बरखास्त केले होते. लक्षात घ्या मित्रांनो, 52 दिवस जे आंदोलन चाललं, 12 एप्रिल 2023 ला जे आमचं 2021च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपलं, त्यावेळेस सर्व काही आलबेल होतं. त्यानंतर 4 दिवसाने लगेचच बार्टी मार्फत एक नोटीस पब्लिश करण्यात आली. त्यानुसार त्यांनी 3 प्रोग्रेस रिपोर्ट मागवले. एक प्रोग्रेस 6 महिन्याचा असतो. म्हणजेच काय, तर बार्टीने गृहीत धरलं होतं की डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून द्यावं लागेल. पण जवळपास लक्षात घ्या 17 जुलै पर्यंत येताना, म्हणजे 30 जून पर्यंत, लास्ट 30 जून पर्यंत, 30 जून 2023 पर्यंत 2021च्या विद्यार्थ्यांचे सर्व 3ही प्रोग्रेस रिपोर्ट ती फायली जशाच तशा सबमिट करत होते. पण अचानक नियतीत फरक पडला गव्हर्नमेंटच्या. आणि लक्षात घ्या, त्यांनी केलेल्या निर्णयामध्ये अर्धवट निर्णय कसा तहकूब करायचा किंबहुना अचानक U-टर्न कसा मारायचा, याची परिचिती आम्हाला 17 जुलैला आलेली आहे. 17 जुलै 2023 ला अशीच एक परिस्थिती आम्हाला आली. बार्टी व्यवस्थापन आणि समाज कल्याण मंत्रालय एकत्रित येऊन एकदा निर्णय देतात आणि दिलेला निर्णय 2-3 महिन्यांनी मागे घेतात. हाच प्रकार काल परवा सुनील वारे महासंचालक बार्टी यांनी केलेला आहे. काय केलंय, 29 लेटर दिलंय, सगळं काही मान्य करतो, सर्व सकारात्मक प्रस्ताव पाठवतो, तुमची होणारी जी एक्झाम आहे ती कॅन्सल करतो, असं सर्व काही त्यांनी व्यवस्थित लिहिलंय. तुम्हाला ते लेटर दिसत असेल, तुम्ही लेटर व्यवस्थित वाचा, तुमच्या लक्षात येईल. आणि साधारण आता 29 ला 30, 31, 3 आणि 2 तारखेला म्हणजे 4च दिवसामध्ये या गोष्टीवर महासंचालक सुनील वारे यांनी U-टर्न मारलाय. लक्षात घ्या किती घातक आणि भयानक षडयंत्र आहे, याचा तुम्ही थोडासा गांभीर्यपूर्वक विचार करा. आता मुद्दा असा आहे, सारथी आणि महाज्योती. सारथी ही मराठा समाजासाठी आहे. लक्षात घ्या, कदाचित तो महासंचालक मराठा असन, तो अत्यंत प्रामाणिक जातीशी एकनिष्ठ आहे आणि तो व्यवस्थित काम करतोय. लक्षात घ्या, काहीच अडचण नाही त्या सारथीच्या विद्यार्थ्यांना. महाज्योतीचा पण महासंचालक माझी ओबीसी समाजाचा असेल, तोही व्यवस्थित त्याच्या जातीशी त्याच्या कम्युनिटीशी एकनिष्ठ आहे, व्यवस्थित सर्व काही काम करतोय. पण दुर्दैवानं आमच्या या बार्टीच्या SC कॅटेगरीतील SC शेड्यूल कास्ट 59 जातीपैकीच महाराष्ट्रातली एक जात असेल या सुनील वारेंची, पण हे SC कॅटेगरी SC समुदायाशी एकनिष्ठ नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो खाली बसतात आणि त्यांना थोडीशी किंचित सुद्धा लाज वाटत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं म्हटले होते की मी माझ्या समाजाला न्याय मिळवू देऊ शकलो नाही तर स्वतःवर गोळी झाडून घेईल. त्यांच्याच फोटो खाली बसून हाच सुनील वारे डायरेक्ट विद्यार्थ्यांचा डायरेक्ट भ्रमनिरास करत आहे. विद्यार्थ्यांना SC कॅटेगरीच्या लढणाऱ्या बार्टीसाठी हे कलंक आहे खरं तर. आणि हे या विद्यार्थ्यांनी 2018 पासून 2022 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नीट लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याला एकत्रित येऊन काय झालंय, दुर्दैव आपलं असं आलंय की काय झालंय, आपल्या आमदारची जी संख्या SC कॅटेगरीची ती तिथं नाहीच आहे. आणि जे बी आमदार आहेत ते दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधलेले दलाल आहेत. आता हे दलाल भडवे कस काय लढतील आपल्यासाठी. लक्षात घ्या मित्रांनो, भविष्यामध्ये या महाराष्ट्रातल्या या राजकारणामध्ये विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आपले आमदार आपल्या समाजाचे असणं अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. कदाचित हा लांबचा आणि भविष्यातला विषय झाला, पण लक्षात घ्या की आंबेडकरी समुदायानं 52 दिवस मुंबईमध्ये आपल्याला जी मदत केली होती ती मदत खूप मोठी होती. आणि ती मदत लक्षात घ्या, त्या मदतीमुळेच आपण हे आंदोलन यशस्वी केलं.
एकंदर आपला आंदोलनापासून दिशा काहीतरी भरकटण्याचा प्रकार हे शासन जाणीवपूर्वक करत आहे. हे शासन एका गोंडस नावाखाली की आम्ही प्रत्येक विभागाला 200 जागा दिल्यात आणि मला वाटतं आदिवासी विभागाला 100 दिल्यात आणि आम्ही एक समान परीक्षा घेत आहोत. अरे समान परीक्षा घेतात ठीक आहे, पण थोडीशी लाज वाटू द्या. 30 लक्षात घ्या, 2023च्या विद्यार्थ्याची समान परीक्षा घ्या तुम्ही. 2022चे विद्यार्थी त्याच्यात कशाला भरडतात? 2022ला तुम्ही सारथीन महाज्योतीला सरसकट भरती घेतली, तुम्हाला लाज सुद्धा वाटत नाही. थोडीशी बी वाटत नाही. सुमंत भांगे हा एकदा तरी काळ फासणार. याच्या तोंडाला हे कुठला विद्यार्थी काळ फासल्याशिवाय राहणार नाही. कारण हा सडक्या मानसिकतेचा भंगार सुमंत भांगे भडवा हा जाणीवपूर्वक जातीभेद करतोय. अरे लक्षात घ्या, मराठा समाज जे सवर्ण आहेत आजपर्यंत सुप्रीम कोर्टाला त्यांचं मागासलेपण साबित करता येत नाही. हा तो मुद्दा वेगळा असेल, कदाचित त्यांना आरक्षण द्यायचं देऊन टाका, आम्ही नको म्हणतात का? त्यांना तुम्ही रितसर पद्धतीने टायमिंग नुसार फेलोशिप बहाल करतायत. 2022च्या त्यांच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप टायमिंगला सर्व काही मिळू राहिले. ज्यांचं आर्थिक सामाजिक मागासलेपण आजपर्यंत साबित होत नाही. ओबीसीचे जे आहेत, ओबीसीचे जे लोक आहेत, ओबीसी ठीक आहे मागास आहेत, आम्ही समजू शकतो ठीक आहे मागास आहेत ते. अरे पण आम्ही एससी कॅटेगरीतले अति मागास आहेत. नीट कान ठेवून ऐका, ज्या योजना राबवल्यात 1978 पासून बार्टीची स्थापना झालेली, 92 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या बार्टीला दिलंय. सर्व योजना अतिमागास समाजाला आधी द्यायच्या असतात, प्रयोग करायचा असतो, नंतर त्यांचा आदर्श घ्यायचा असतोय. भारतात फक्त महाराष्ट्रात बार्टी होती. कदाचित एससी समुदायातले लोक हुशारच होते. 1978 पासून ही जे सामाजिक समता न्याय व्यवस्थेने ही चालणारी संस्था, नंतर हिचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ठेवलं गेलंय. रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा अर्थ काय होतोय? संशोधन आणि प्रशिक्षण. सर्व खर्च हा संशोधन आणि प्रशिक्षणावर खर्च करावा. काही लोक म्हणतात बार्टीत योजना लय जास्त आहेत. अरे योजना जास्त आहेत तर बार्टीत ती प्राथमिकता आहे. समाज कल्याण खात्याचा पैसा खर्च न झाल्यामुळं अखर्चित रक्कम दुसरीकडे वळवली जाते. कुठल्या तरी मंत्र्यांनी काहीतरी कुठेतरी भ्रष्टाचार करायचा, लय मोठं घाबाड करायचं आणि बार्टीचे पैसे घेऊन त्याचं ते घाबाड मिटवायचं, असाच प्रकार चाललेला आहे. दुसरं काय? दरवर्षी बार्टीतले पैसे वापस जातात. दरवर्षी बार्टीतले खर्च निधीच खर्चला नाही असं म्हणून यांनी तो पैसा वापस केलाय. आणि ह्या बार्टीच्या याच्यामध्ये वाटेकरी म्हणून महाज्योतीची निर्माण केलंय. लक्षात घ्या. आणि महाज्योतीचे सपाटा लागन तेवढे लोक भरतात. आम्हाला म्हणायचं नाही त्यांना देऊ नका, पण आमच्या विद्यार्थ्यांसाठी असा दुजाभाव करू नका. आम्हाला दुय्यम नागरिक असल्याची जाणीव करून देऊ नका. सुमंत भांगे थोडं तरी मानसिकता तुझं म्हणजे जर डोकं ठिकाणावर असेल तर तू थोडा तरी सुधर, नाही तर रस्त्याने पळूपळ फटके देते तुला लोक. लक्षात घे. सुनील वारे साहेब, अहो तुम्ही लक्षात घ्या, सिंपलसा मुद्दा आहे. तुम्हाला लाज कशी नाही वाटत? आपल्या बाबासाहेब ज्यावेळेस म्हणतात माझ्या समाजाला न्याय मिळू दिला नाही मिळाला तर मी स्वतःवर गोळी झाडून घेईन. अरे तुम्ही रिझाईन द्या ना तिथं, कशाला चिटकून राहता त्या खुर्चीला? थोडीशी लाज वाटू द्या, थोडीशी. 2022चे सारथी आणि महाज्योतीचे टोटल भरती केली आणि हे पोरांना एक्झाम द्यायची काय कारण येते? जर तुम्हाला समानताच आणायची तर 2023च्या बॅचच्या वेळेस समानता आणा, 2024ला समानता आणा. कुठंतरी गांभीर्यपूर्वक विचार करा. सुनील वारे हे तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील, लक्षात ठेवा. आणि ते सुमंत भांगे तर ते गेलेली केस आहे डायरेक्ट. ते एक तर मारबई खाणार आहे, त्याचं तोंडही काळं केलं जाईल, त्याच्या अंगावर शाही पण टाकली जाईल. आणि काय असतंय ना त्याचं फिल्म म्हणा, चंद्रकांत पाटलाला विचार. नाही विद्यार्थी नाही करणार कुणी, कारण माहिती आहे ना विद्यार्थी म्हणून तुम्ही अडचणीत आणता. सामाजिक क्षेत्रातले आंबेडकरी कार्यकर्ते तुझा बदला घेतील. सुमंत भांगे, कितीही जातीवादीपणा जर केला ना तू, तर एक ना एक दिवस तुझ्यावर तो प्रयोग होणारच आहे. या आंदोलनामध्ये शेवटच्या म्हणजे 100 दिवस आंदोलन चाललं होतं आणि या आंदोलनामध्ये आमचे मित्र जे सामील झाले होते त्यापैकी अनुप तायडे सर, सिद्धोधन मोरे सर, नितीन वानखेडे सर, महादेव वाघमारे सर, तृप्ती पालखे मॅडम, सुरडकर सर, त्यानंतर
राणी बनकर यांनी देखील तिथं भेट दिलेली आहे आंदोलनाला. सतीश सूर्यवंशी सर याच्यात सामील होते आणि 2018चे निशिकांत कांबळे आणि कल्पना कांबळे मॅडम आणि इतर सर्व 2018, 2019, 2020, 2021, 2022चे जे कोणी सामील झाले असतील, आता प्रत्येकाचे नावं काय मला माहिती नाहीत किंवा माझ्याकडे जे नावं आलेत ते मी तुम्हाला सांगितलेत. जे घरी बसलेले आहेत ना आरामात 2021चे, 2022चे आणि 2018 ते 2020 पर्यंतचे MPhilचे, तर त्यांनी एकत्रित येऊन मीटिंग करून एक मोठं आंदोलन करण्याचं गरजेचं आहे. सुमंत भांगे हा बाय मिस्टेक करतोय का? नाही. त्याला समजत नाही असं वाटतंय का आपल्याला? नाही. हा मुद्दाम जाणीवपूर्वक विचार करून शांत डोक्याने हा प्रोग्राम करतोय. याला सपोर्ट कोणाकोणाचा वरचा? देसाई जो मंत्री आहे, समाज कल्याण मंत्री. देसाईला समजतंय का नाही मुद्दा माहित नाही. खरं तर वंचित बहुजन आघाडीने जी आक्रमकता दाखवली सुनील वारेंना भेटणार, त्यांना हात जोडून विनंती आहे. वंचित बहुजन आघाडीचे तुमचे व्हिडिओ बघितला मी एक फेसबुकला, खूप चांगल्या पद्धतीनं अडचणीत आणि कोंडीत सापडण्याचा प्रकार सुनील वारे साहेबांसोबत तुम्ही केलात. माझी तुम्हाला विनंती, मंत्रालयामध्ये सुमंत भांगेंना जाऊन भेटा, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनो, आणि समाज कल्याण जे मंत्री आहेत देसाई त्यांनाही एकदा भेटा. या संदर्भामध्ये अजित पवारांना भेटा कारण ते अर्थमंत्री आहेत, आणि मुख्यमंत्र्यांच्या एकदा कानावर घाला ही गोष्ट, आणि हा प्रश्न तुम्ही तातडीने सोडवू शकता असं मला वाटतंय. तर मित्र लक्षात घ्या, एवढं काय गाफील राहू नका. 2018 पासूनचे 2022 पर्यंतचे जे मित्र, जे BANRF डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च फेलोशिपचे विद्यार्थी आहेत, त्यांनी आता एकत्रित येणं गरजेचं आहे. आमच्या 2021चे फक्त 1-2 नमुने आहेत जे वैयक्तिक व्यक्तिगत टीका करतात एखाद्यावर, आणि त्यांनी ते करू नये. ते दोघं जर सोडले तर मी सर्वच बाकीच्या सगळ्याच विद्यार्थ्यांसोबत एकत्रित येण्यास तयार आहे, आंदोलन करण्यास तयार आहेत. फक्त 2 नमुने बाजूला ठेवून आपण एक मोठं आंदोलन 18 ते 22 पर्यंतचे विद्यार्थी एकत्रित घेऊन करू शकतोय. हे महत्त्वाचा मुद्दा मी आज तुमच्या पुढं मांडलाय. आणि सर्वांनी एकत्रित या. आता आमच्याकडे पैसे नाही आणि घरी आहेत आणि आमकन असं काही करू नका. 1-2-3 दिवसातच आपण एक मीटिंग लावू काहीतरी, कारण असं आधी भेटून प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? वंचित बहुजनच्या कार्यकर्त्याशी आपण संपर्क करू, आणखी कुठल्या पार्टीचे कार्यकर्ते असतील हरकत नाही, आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाण्याची प्रश्न आहे. सगळे एकत्रित घेऊन आपण सुमंत भांगेची भेट घेऊ, जे मंत्री आहेत समाज कल्याणची त्यांची भेट घेऊ, आणि जर भेटीतून प्रश्न सॉल्व्ह होत असेल तर नक्की करू, आणि जर नसेल होत तर एक चांगलं यांच्या छाताडावर एक मोठं आंदोलन आपण निश्चित करू. माझ्या मित्रांनो, खरं तर तुम्हाला राग आला पाहिजे, कारण काय असतंय माहितीये का, आता आम्ही लय लढलो तुमच्यासाठी, 4 आंदोलनात लढलो. लक्षात घ्या, काही 4 आंदोलनामध्ये लढलो. ह्याच आंदोलनात मला विद्यार्थी विचारत होते की सर त्या आंदोलनात सामील होऊ का. मी म्हटलं बाबा ह्यावेळेस मला माझे वैयक्तिक काम आहेत, तुमच्याकडे टाईम असेल तर जा. जवळपास 50-60 लोकांनी मला फोन केले होते. मी त्यांना हेच सांगितलं, तुमच्याकडे वेळ असेल तर निश्चित जा. माझं ह्यावेळेस जमत नाही म्हणून मी त्या आंदोलनात सामील नव्हतो. हे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि कधी कधी काय असते, इथं नेतेगिरीची फालतूगिरीची जी हवा काहीच्या कानात शिरलेली आहे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, तर त्या लोकांचे 1-2 लोकांचे तोंडही पाहायचे नव्हते मला, त्यामुळे मी आंदोलनात सामील झालो नव्हतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण एक लक्षात घ्या, आता बाकीचे सर्व जे काय आहेत त्यांनी सर्वांनी एकत्रित या. आपण काहीतरी नवीन दिशा आपण ठरवू, आणि आपल्याला न्याय कसा मिळत नाही ते आपण बघू. तर आत्तापर्यंतच्या आंदोलना संदर्भात हा जो काही इतिवृत्त होता हा मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. साहजिक आहे मी थोडासा आक्रमक बोललो, पण पर्याय नाही त्याला. आता शेवटी तुमचं सहन कोण करणार आहे लक्षात येतं का? जे आंबेडकरी अनुयायी, जे 52 दिवसाच्या आंदोलनात ज्यांनी आम्हाला सहकार्य केले, त्यांनी एक लक्षात घ्या की आमचा अर्धा प्रश्न सुटलेला आहे, अर्धा प्रश्न अजून सुटलेला नाही. बरं, या प्रश्नाची गांभीर्य कधी निर्माण झाले माहिती का? आता 2 वर्ष कंप्लीट झालेत. सारथी आणि महाज्योतीचे मुलं 3 मेंबर कमिटी, जी 3 मेंबर कमिटी ते रिपोर्ट तयार करतायत. लक्षात घ्या, आता आपल्याला 3 मेंबर कमिटी सध्या ह्या टेक्निकल अडचणीमुळे रिपोर्ट तयार करता येत नाही.
कारण आपलं फिक्स नाही आहे डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून. लक्षात येते का? बार्टी 2021च्या विद्यार्थ्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? आपल्याला सध्या ते 3 मेंबर कमिटी रिपोर्ट करता येत नाही. आणि ही एवढी मोठी अडचण आपल्या समजा गळ्याला येत आहे. कोणामुळं? सुमंत भांगे, सुनील वारे, समाज कल्याण मंत्रालय आणि बार्टी व्यवस्थापन. तर यामुळं यांच्या छाताडावर लात मारून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागत्या. मध्यंतरी 52 दिवसाचं आंदोलन झाल्याच्या नंतर मी असं ठरवलं होतं की आता आंदोलनं वगैरे करायची नाहीत, आता बस झालं आणि आपल्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं मला वाटत होतं. पण अनफॉर्च्युनेटली ही गोष्ट घडली नाही. हे गेंड्याच्या कातडीचे जातीवादी लोक आहेत, लक्षात घ्या. RSS BJPचा दलाल आहे कोण? सुमंत भांगे. आणि सुनील वारे नेमकं कोणाचा एजंट आहे तेच कळना मला आता. ह्या सर्व गोष्टीचा तुम्ही विचार करावा. त्यामुळं लक्षात घ्या, आपल्याला एकत्रित एक मोठी मीटिंग घेणं गरजेचं आहे आणि एक आक्रमक शिस्तबद्ध पद्धतीचं आंदोलन करणं गरजेचं आहे. कित्येक दिवस मुंबईत राहिला, आता काही अडचण आहे कोणाला पैशाची? काही बरोबर आहे ना? 2021च्या विद्यार्थ्यांना बोलतोय मी, काय अडचण नाही ना? मग नीट मुंबईला निघायचं, कसं नियोजन करायचं ते आम्ही तुम्हाला सांगू आणि त्या पद्धतीने आपण योग्य तो निर्णय घेऊ. आणि या झोपलेल्या जे काही जातीवादी सरकार आहे हे एक उघड जातीवाद आहे, हे खूप मोठा कास्ट डिस्क्रिमिनेशन आहे. अरे लाज वाटली पाहिजे. सवर्ण मराठा समाजाला देऊन टाकली, जे मागास आहेत ओबीसी त्यांना देऊन टाकले आणि अति मागास एससीतले महार मांग चांभार कुंभार ढोर यांना तकलीफ द्यायची. जे काय माळी बिळी ओबीसी असतील त्यांना देऊन टाकायची, जे सवर्ण आहे मराठी त्यांना बी देऊन टाकायचे, खुश. आणि हा सरकारचा दुटप्पपणा खपवून घेतला जाणार नाही. माझ्या मित्रांनो, मी माझ्या जी अंतकरणातली तळमळ होती तुमच्या पुढे व्यक्त केली आणि पुढची काय दिशा असेल तसं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी काही नेता नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी नेता नाही. 2021च्या बॅचचा कोणीच नेता नाही आतापर्यंत. काय नेता नाही? कारण त्याची म्हणजे नाही का अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य अशी कुठलीच कमिटी तयार झालेली नाही, कोणीच मतदान केलेलं नाही. त्यामुळं जर चुकून कोणी म्हणत असेल मी नेता तर समजून जायचं हे मनातल्या मनात आपले मांडे खातोय. काय करतोय? मनातल्या मनात मांडे खातोय असं समजून घ्यायचं. त्यामुळं नेता कोणीच नाही, कारण सगळेच नेट सेट आणि पेट क्वालिफाईड आहेत आणि जर नसतील तर त्यांचे MPhil झालेले, लक्षात घ्या. म्हणून 2021चे सर्वच मी सर्वांना इक्वल समजतो, समान समजतो, रिस्पेक्टली समजतो, लक्षात घ्या. आंदोलनात बऱ्याचशा वेळेस मी ज्या वेळेस समजा काय मित्रा काय चाललो अरे तुरे बोलतो, काही नालायक लोकांनी सांगितलं का मी त्यांचा अनादर करतो. अरे मित्र जर म्हणतोय याचा अर्थ काय? तो खूप जवळच आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय लोक कुठल्या गोष्टीचा उहापोह करतील आणि त्याच्यात मूर्खपणा धुडतील ते सगळं मूर्खांना चांगलं माहिती आहे. तर मित्र 2018 पासूनच्या 2022 पर्यंतच्या BANRF डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप संदर्भातील सर्वांनी एकत्रित येण्याचे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने जे घरी बसलेले त्यांनी थोड्याशा थोड्या लाज वाटू द्या रे, थोडी जाण्याची नाही मनाची थोडीशी लाज तुम्हाला वाटू द्या. साऱ्यांनी एकत्रित या आणि एकत्रित येऊन एक मोठं आंदोलन कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न करा. तुर्तास मी थांबतो. जवळपास मी सर्व मुद्दे कव्हर केलेले आहेत. या गोष्टीचं गांभीर्य घ्या आणि एकजुटीने आपण लढूयात. सर्वांना माझा आदराचा प्रेमाचा क्रांतिकारी जय भीम.